तुला काय वाटलं मीरा? तू माझ्या मागे हा सगळा प्लॅन करतेस, माझ्या लक्षात नाही येणार काय? माया आहे मी, माया. मला कुठल्याही परिस्थितीत हार मान्य नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला काय काय करावं लागलंय हे तुला नाही कळणार मीरा. आणि ही मानाची साडी, हिच्यासाठी तर मी खूप काही सहन केलंय. कारण अथर्व फक्त आणि फक्त माझा आहे. त्यामुळे सो सॉरी डिअर. मला ही मानाची साडी खराब करावीच लागेल. लग्न करते माया, अंबिकाची साडी सांभाळतेस? हो, म्हणजे अंबिका येत होती तर मी म्हणाले तोपर्यंत तिची साडी मी सांभाळते. आता ही मानाची साडी तर मला मिळाली आहे. आता जो कोणी माझ्या आणि अथर्वच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करेल त्याचा मी काटा काढणारच. मीरा, अगं ताई, तू आहेस कुठे? किती दिवस झाले तू आलीच नाहीस. हो ग, जरा वेळच मिळत नव्हता. आज आले कशी बशी. अगं थोडी आधी आली असतीस ना तर तुला पूजा बघायला मिळाली असती. ए, तुला तर माहीतच नसेल ना. काय? अगं अथर्व साहेब आणि मायाताई आहेत ना, त्यांच्या लग्नासाठीची जी मानाची साडी आहे ना त्याची पूजा होती आज. आणि लवकरच ना लग्नासाठीची तयारी पण सुरू होणार आहे. ताई, त्या साडीवरती ना डाग लागला असता ना तर अडचण निर्माण झाली असती. पण तुला माहितीये का, तो आपला बडी, अगं बडी तोंडात चिखलाचा बॉल घेऊन आला होता आणि त्या साडीवर टाकणार होता. नशीब मी बघितला आणि तो अडवला. विघ्न टळलं माहितीये का. का अडवलास तू बॉल मीरा? अगं हा विधी जर पूर्ण झाला नसता ना तर लग्न थांबवता आलं असतं. तुला वाटतात तितक्या सोप्या नाहीये गोष्टी. या लग्नाने कोणाचंच भलं होणार नाही. राधाताई, अगं असं का बोलतेस तू? मायाताई खूप करतात या घरासाठी आणि त्या जर या घराच्या सून झाल्या तर सगळ्यांचंच भलं होईल ग. हाँ बोला. हो. मी यासाठी कॉल केला होता की ते जे आपल्या जर्मनीच्या फॅक्टरीचे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे मला मेल करा एकदा. राधाताई वेदाच्या बाबांकडे अशी एकटक का बघते? माया, माया, इकडे काय? इकडे बघ. माया, बघितलंस ना, तरी मी तुला म्हटलं होतं त्या मीराने आधी वेदाला आपलंसं केलंय आणि आता तिची नजर अथर्वावर आहे. करेक्ट आहे. ही मीरा दिसते तेवढी साधी भोळी नाहीये. हळूहळू ती अथर्वच्या मनात सुद्धा जागा बनवेला.
मंजिरी इन्स्पिरेशनल आणि पॉझिटिव्ह वाटतंय गाणं. वा. तुमची फाईल महत्वाचे म्हणून ड्रायव्हरकडे दिली नाही. बाकीचं सगळं सामान गाडीत ठेवलं. एकदा चेक करून घे. काहीच गरज नाही. तुझ्या कामाविषयी कधीच शंका घेता येत नाही. अहो तसं नाही. आता पूजा संपल्या तुम्ही लगेच पुण्याला निघाल्यात मीटिंगसाठी. म्हणजे महत्वाची असणार ना मीटिंग. म्हणून म्हणलं तपासून घ्या. मीटिंग तर महत्वाची आहेच. बरं ऐका, पोचल्यानंतर लगेच फोन करा. आणि शक्य असेल ना तर मीटिंग संपल्या लगेच निघण्याचा प्रयत्न करा. उगाच रात्री बेरात्री प्रवास करू नका. चांगलं नाही ते. किती काळजी घेणार आहेस तू माझी? हं? येईन मी लवकर. चला निघा आता. नाही. अहो जा. ओके. ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. हो. पाहिलं का सागर? एवढी जागृत देवस्थानात आजूबाजूला पण लोक या वेड्याच्या पाया पडतात. आघोरीच वाटतोय. आघोरी कसला वेडाच वाटतोय. हात जोडून काय उभा आहे, मंत्र काय पुटपुटतोय. चल पुढचं वाक्य लिही. आता आपण जाऊ. वेदा, ऊ नाही ग, ऊ. वेदा तू ऊ लिहिलेस. आपल्याला ऊ पाहिजे. थांब मी तुला दाखवते. ऊ पाहिजे. ऊआ चांगल्या नसतात. केसात एकदा झाल्या की सत्यानाश. हरी तुझी चोच ना जास्तच चालायला लागली आहे. वेदा चुकते. काय चूक काय बरोबर तिला आत्ताच कळलं पाहिजे. तू ना टाइमपास करू नकोस उगाच. वेदा आता ऊ आहे की हा ऊ आहे? मला वाटतं ही मीराच ऊ आहे. मी ऊ आहे. ऊ म्हणजे उत्तम, बेस्ट. वेदा तू काय असतेस ग? हरी येणार नाहीये परीक्षेला. तुलाच लिहायचंय सगळं. घे लिही. का ओरडतेस ग माझ्या वेदाला? रुसली ना ती आता? माझी वेदा. काय माझी वेदा? हा काय म्हणालास? एका दिवसात तुझी वेदा झाली? तू ना असं नाही ऐकणार. थांब तुला बघते. वेदा वाचव, वाचवा वाचवा. मीरापासून वाचव वेदा मला. हा आला बघा गडी. एवढा वाटतो हा घरगडी. वेडा कुत्रा चिखलाचा चेंडू घेऊन पळतो कुठे. भू 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 भू. ए भू 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 भू. अरे हरी तू तरी गप्प बस. भू 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 भू. घडी शांत राहा. भू 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 भू. काय ग? थांब. काय झालं? काय ग वेदा? आज बच्चा पार्टी हवी. पार्टी ऐकलं होतं पण वेदा हे बच्चा पार्टी काय असतं? वेदा हा बडा बच्चा अजून कच्चा आहे. अच्छे कच्चे झाले वेदा. माया
आज एकटीच तू? तुझ्यासोबत तुझा ताफा नाहीये का? पिर्या, मदन, माझे मम्मी पप्पा. अजित शणा नीट वाग माझ्याशी. मी नीटच वागतो का? तू जरा सांभाळून राहा. एनिवे, का बोलवलं मला इथे? मीरा, ती मीरा ज्या दिवसापासून या घरात आली आहे त्या दिवसापासून प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. काही करून लवकरात लवकर तिला या घराबाहेर काढावं लागेल, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. ठीक आहे, कर तुला हवं ते. का? त्या मीरामुळे मार खाल्लास ना अथर्वाचा. तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये? कोणाची हिंमत नव्हती माझ्यावर हात उचलायची. त्या मीरामुळे घडलं हे सगळं. मीराला तर अद्दल घडवणारच मी. हुक और बॅकरुक. एक्झॅक्टली. सूड घ्यायचा ना तुला, मग त्या मीराचं काय करायचं ते कर. माझा साखरपुडा होण्या अगोदर तिला या घराच्या बाहेर काढून टाक. आई माया नाही. उंदराला पकडून घराबाहेर सोडलं ना की तो फिरून परत घरातच येतो. काय म्हणायचं तुला? फक्त तिला या घरातूनच नाही, ह्या जगातूनच हकलवणार आहे. गो अहेड, बाकीचं मी बघते. बाईसाहेब, बच्चा पार्टी म्हणजे काय हो? हा शब्द तू कुठे ऐकलास? वेदा हो आपली, तिने ना हट्टच धरलाय की मला बच्चा पार्टी पाहिजे म्हणून. वेदा असं तुला म्हणाली की बच्चा पार्टी करायचे? अगं मीरा, वर्षभरापासून जणू हा शब्द तिने तिच्या मनातनं काढूनच टाकलाय. तू कसं? भाईसाहेब, पण बच्चा पार्टी म्हणजे नक्की काय असतं? सांगते. बच्चा पार्टी म्हणजे अथर्वला न सांगता त्याच्यापासून लपवून अंबिका आणि वेदाने केलेली पार्टी. पार्टी म्हणजे बर्थडेची पार्टी असते तसंच? नाही, तशी पार्टी नाही. अगं म्हणजे अंबिका काय करायची, अंबिकाना वेदाला खाऊ गल्लीत घेऊन जायची आणि वेदाला जे जे पदार्थ आवडतात ना ते सगळे ती तिला खाऊ घालायची. अहो बाईसाहेब, मग यात लपवण्यासारखं काय आहे? अगं अथर्वला नाही आवडायचं या दोघींनी बाहेर जाऊन खाल्लेलं. म्हणजे त्याला काळजी वाटायची की उगाच बाहेरचं खाल्लं आणि आजारी पडला तर. तुला सांगते, तो काळजीपोटी इतका ओरडायचा त्यांना, आणि मग अथर्व आणि अंबिकामध्ये भांडण व्हायचं आणि आम्ही इतके हसायचो ते भांडण बघून. मग या मायले की त्याच्यावरती रुसून बसायच्या आणि मग हळूच लपून बाहेर जाऊन खादाडी करून यायच्या. आणि वेदाचे बाबा? त्याचं काय, तो या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करायचा. अशी गंमत चालायची घरात. पण अंबिका गेली आणि या घरातली ती गंमत सुद्धा गेली. पण मीरा, आज वेदाने पुन्हा बच्चा पार्टीचं नाव काढलं. मी तुला सांगू शकत नाही मी किती खुश आहे. म्हणजे मी तुला सांगते, इतकी मोठी गोष्ट आहे ही, हो की नाही ग? हो ना वहिनी. अहो ऐकल्यापासून मला तर एवढा आनंद झाला की मी काय सांगू. ती चक्क बच्चा पार्टी म्हणाली. वा वा वा, म्हणजे ती जुन्या सगळ्या आठवणी विसरायला लागली. असंच अंबिकालाही विसरायला हवंय. नाही म्हणजे अंबिकाच्या सगळ्या जुन्या आठवणी, ज्याने तिला खूप त्रास होतो ना, त्या आठवणी विसरायला हव्यात ना तिने.
तिच्यासाठी चांगलं ना खरं तर ते. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता वेदाच्या खोलीत जा, तिचा आवर आणि तिला लगेच खायला घेऊन जा. हं? जा जा. बरं वेदाचे बाबा. अगं त्याची कशाला काळजी करतेस? मी दिली ना परवानगी, झालं तर मग. आणि तो समोर जरी आला ना तरी काही ऐकायचं नाही. वेदाला जे हवंय ना ते खाऊ दे तिला, कळलं? हा जा जा जा. आवर तिचं, मी खाली आल्यानंतर पैसे देते तुला. जा जा जा. पैसे? हो, मी बघते. जा. किती छान ना वहिनी. तू जरा फोडणीचं बघतेस का? हो, हो, हो. एक मिनिट. दिसल्याने छान न आवडणारं काम करायला सांगतात. आता मी म्हणायला कसं सांगू? अगं वेदा हळू. अच्छा, तुझी ही जागा आवडतीये तर. बरं मला सांग, तुला कुठून सुरुवात करायची आहे? वेदा, आपण बुड्डी की माल खाऊयात? अगं म्हणजे म्हातारीचे केस. अगं यमुनाबाईचे केस नाही. आता कसं सांगू तुला? बरं ऐक, मी तुला दाखवते. चल ये ये ये. हे बघ, हे रंगत होते मी. कोणता रंग हवा? दादा हा रंग हिला आणि मला हा रंग. बघ कसं बनवतात. अगं हळू, लिहितात नाहीये का तुला? ये इकडे. आधी हातातले ते खा, मग खाऊ. अगं वेदा हळू, पडशील. वेदा हळू, ग पडली असतीस ना. अगं लगेच खाणार आहेस का? बरं रायणी साहेब, आता तुमची बच्चा पार्टी आहे म्हटल्यावर तुमचं ऐकायलाच लागणार ना. बरं मला सांग, तुला काय हवं याच्यातलं? सगळं खाणार आहे? बरं ठीक आहे. दादा सगळ्याची एक एक प्लेट करा. खुश? हळू 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 हळू, गरम आहे. वेदा, मी ना इथे बघून येते किती काय काय मजेदार खायला आहे. हा बरं, पण मी येईपर्यंत इथेच बसून राहायचं, कुठेच जायचं नाही. आलेच मी. बोला साहेब. फोटो नीट बघितलास ना? हो साहेब. चेहरा लक्षात आहे. काम झालं पाहिजे. भाई गाडी स्टार्ट ठेव, गेम वाजून येतो. वेदा, बाळा किती दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद बघतीये मी. मला ना असा गालगुच्चा घ्यावा असं वाटतोय, पापी घ्यावीशी वाटतेय तुझी. आणि काय करणार,
माझ्या नशिबात ना तू आहेस ना तुझं सुख. पण ते काही असो हा वेदा, मी नसले तरी आता तू असंच राहायचंयस, खुश राहायचंयस कायम, आणि दर आठवड्यात बच्चा पार्टी करायची.